बँकेशी संबंधित महत्त्वाची माहिती. सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. देशभरातील बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे 22 मार्चचा चौथा शनिवार आणि 23 मार्चचा रविवार धरून सलग 4 दिवस बँका बंद राहतील. बँक कर्मचारी संघटनांनी इंडियन बँक्स असोसिएशनकडे विविध मागण्या मांडल्या आहेत, परंतु चर्चेत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या म्हणजे सरकारी बँकांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत, 5 दिवसांचा कामाचा आठवडा लागू करावा, नवीन कार्यप्रदर्शन पुनरावलोकन व प्रोत्साहन योजना मागे घ्यावी, ग्रॅच्युइटी मर्यादा 25 लाखांपर्यंत वाढवावी. या सर्व मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही, म्हणून बँक कर्मचारी आता संपावर गेले आहेत. या संपामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चेक क्लिअरन्स, ATM सेवा आणि NEFT व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे असतील तर ती 22 मार्च पूर्वी पूर्ण करून घ्या. बँक संपाबाबत तुमचे काय मत आहे? हा निर्णय योग्य आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.